आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आताच मी इथं बसलो आहे. आता कपडे चेंज करून आंघोळ करून घेईन आणि मग मी तुमच्याशी बोलतो. तर काय इथं मम्मी मला जेवण वाढते. ही बघा, आज जेवायला बसलो आता मी. तर जेवण झाल्यावर तुमच्याशी बोलतो. खूप भूक लागली आहे. इथे दीदी पण बसली आहे. तर काहीच माझं आता जेवण वगैरे झालं आणि आता थोडा वेळ झोपलेलो आणि आता आरती करून घेतोय आम्ही. आणि थोड्या वेळाने आता 5 वाजत आले. थोड्या वेळाने आम्ही इथे गणपतीला ठेवू, घर वगैरे दाखवून घेऊ आणि मग विसर्जनाला नेऊ आम्ही. आता आम्ही आरती झाल्यावर तुम्हाला मी परत भेटतो. तर काही आत्ताच आम्ही गणपती बाप्पाला बाहेर काढलेलं आहे. घर वगैरे दाखवून घेतलं. आता तिथे त्या साईडला तिकडे एकदम तिकडे टेम्पो येतो, त्याच्यामध्ये आम्ही हा गणपती ठेवून देतो आमचा. अजून 2 गणपती असतात तिथे, तर एका टेम्पोमध्ये जातात. तर आता दिदी गणपती उचलणार आहे तिथपर्यंत टेम्पोपर्यंत. त्याच्या पुढे टेम्पो नदी जिथे येईल त्या थांब मोरया. आता इथे चटई टाकून घेतो तो दादा आणि दिदी इथे गणपती ठेवेल. आता इथे मधीत आमचा गणपती असेल ना, तर साईडपैकी कुठेतरी इथे गणपती, इथे गणपती, इथे गणपती, असे 3 गणपती येतील. तर काय आता इथे टेम्पोमध्ये चढलो आहे मी. बघा इथे गणपती बाप्पा, इथे मम्मी आहे, तिथे दिदी आहे, इथे बाप्पा आहे. इथे बसतो सपोर्टसाठी, नाहीतर जय. हो गाईस, आता आम्ही इथं आलो, नदीवर आलो आहे. बघा आमची काळ नदी. आमचे 3 गणपती आले सगळ्यांचे. एक इथं हा, एक तो, एक पाठी येतोय. तर बघा आता आरतीची सुरुवात करतोय आम्ही. तर गाईस, बाप्पाचं विसर्जन झालं आहे आता. जाताच गणपतीचं विसर्जन झालंय. तुम्ही बघू शकता. आता मी इथं आहे, नदीजवळ आहे. आता पप्पांच्या हातात बघा पाट आहे, पाटावरती माती ठेवले. दिदी आणि मम्मी तिथे चाललेले आहेत. आताच गणपतीचं विसर्जन केला. त्याची क्लिप दाखवीन ती दिदीच्या फोनमध्ये, ती माझ्या फोनमध्ये नाही काढली. कारण की प्रॉब्लेम होतो की मीच कॅमेरामॅन आहे आणि मीच व्हिडिओ धरणार बिरणार सगळे, म्हणून मला प्रॉब्लेम होतो. मानसीची प्रसाद वाटते. तर गाईस तिथं बघा जरा जास्त पब्लिक वाढली. काय बघते तू?
हा फोन मध्ये काय बघते पायल? हा ही तोंडला पोहतेस कधी पण. ए फ्री फायर प्लेअर, ए फ्री फायर प्लेअर. तुम्हाला तुम्हाला काय वाटते गणपती बाप्पा गेलेत तर आता काय वाटते तुम्हाला? खूप वाईट वाटतंय. नको रे. तुम्हाला काय वाटतंय? आपणास मत काय? आमचं ऊर भरून आलंय. असं वाटतं कधी गणपती येत आहेत आणि आता परत गेले पण लगेच. तर काहीच ही बोलते की मी छत्री घेऊन फिरत आहे. बोलते जगे दादा छत्री घेऊन फिरतोय, व्हिडिओ चालू नाही आलीस तर बघ ब्लॉग मध्ये. छत्री घेऊन फिरतोय बोलते. जाऊ नको. मी टाकणार. हट. आता आम्ही घरात आलेलो. ते बघा पाठ आहे पप्पांच्या हातात, त्याच्यावर माती आहे. काय करते? आताच इथं पाठ ठेवला. आरती करायची आहे? कधी? रात्री ना, रात्री करायची असते. बरोबर. आता काय थोडा वेळ आराम करू. 8 वाजता परत मंडळाच्या आरतीला जायचं आहे. आत्ता वाजलेत 7 वाजलेत. 8 वाजता परत आम्ही मंडळाच्या आरतीला जाऊ तिथे. आता जरा आराम करतो, मग तुम्हाला भेटतो. तर काय आत्ताच घरी आलो हॉलमधून आणि कपडे वगैरे चेंज करून घेतले. हे बघा कपडे इथं ठेवलेत मी. आणि आता इथे सगळेजण जेवायला बसले आहेत. आता ही बघा, आता मी पण जेवायला बसीन. आता मी पण जेवायला घेतो आणि नंतर जागरणाला जायचं परत आमच्या मंडळाच्या गणपतीला. आता तिथं जातो, फुल मजा करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मला सांगा, मी मागे किती वेळा भेटतो बोललाय, मला पण नाही माहिती आहे. तर काय जाताच मी तिथून हॉलमधून इथे आलो, म्हणजे आमच्या मंडळाच्या गणपतीच्या इथून आलो. आज पोरं कमी होती आणि आज जागरणाला पण कंटाळा आलेला, म्हणजे पोरंच नव्हती आज जास्त कोण. आणि हे काय बोलतात ते ढोल वाजवतात ना, काय बोलतात, भजन 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 करणार होतो, पण ढोलकीच नव्हती. मग आता ते सगळं उद्या करू, ढोलकी आणू, स्पीकर लावलेलंच आहे. दुसरं सगळं एकदम मस्त करू, उद्या मस्त भजन करू. आणि आता काही जरा वेगळं वाटतंय, कारण की इथे बाप्पा नाहीत आपले. आणि काहीच तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला तर बाय.